खूप पालकांना प्रश्न पडलेला असतो की आपल्या इथे गव्हर्नमेंट आणि खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळे वॅक्सिन्स दिले जातात का? तर आज आपण पाहूयात की बाळाला 2 वर्षापर्यंत कोणकोणते वॅक्सिन्स दिले जातात आणि त्यातले कुठले गव्हर्नमेंटमध्ये आणि कुठले प्रायव्हेटमध्ये अवेलेबल असतात. तर सर्वप्रथम जन्मल्यानंतर बाळाला 3 प्रकारचे वॅक्सिन्स लागतात. OPV, BCG आणि हेपॅटायटिस बी. OPV हे बाळाला पोलिओसाठी असतं, BCG हे बाळाला TB साठी आणि हेपॅटायटिस बी हे कावळीपासून संरक्षण करण्यासाठी दिले जातं. हे 3 वॅक्सिन्स हे प्रायव्हेट तसेच गव्हर्नमेंट दोन्ही सेक्टर्समध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर बाळाचे 3 मेन डोसेस असतात की 1.5 महिना, 2.5 महिने आणि 3.5 महिने असे 3 डोसेस असतात. यामध्ये बाळाला 3 ते 4 प्रकारचे वॅक्सिन्स दिले जातात. सगळ्यात पहिलं असतं ते की पेंटावॅलंट. याच्यामध्ये 5 प्रकारचे इंजेक्शन्स एकत्र दिले जातात आणि IPV हे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इंजेक्टेबल पोलिओ हे वेगळं दिलं जातं. ते जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेला तर तुम्हाला हेक्झावॅलंट असं 6 इंजेक्शन्स एकत्र असलेलं इंजेक्शन दिलं जातं आणि हे इंजेक्शन पेनलेस या प्रकारातही उपलब्ध असतं. दुसरं आहे PCV. PCV हे न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सिन आणि हे आपल्या बाळाचं न्यूमोनियापासून संरक्षण करतं. हे वॅक्सिन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडेही अवेलेबल आहे. तिसरं वॅक्सिन असतं रोटाव्हायरस. रोटाव्हायरस हे ड्रॉप्स असतात आणि हे रोटाव्हायरस या व्हायरसपासून होणाऱ्या डायरियापासून आपल्या बाळाचं संरक्षण करतं. हे ड्रॉप्सही म्हणजे हे वॅक्सिन्सही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडे उपलब्ध आहे. आता त्या 6व्या आणि 7व्या महिन्यात पहिल्या वर्षात बाळाला इन्फ्लुएन्झा वॅक्सिन 2 वेळा दिलं जातं. इन्फ्लुएन्झा हे व्हायरल फ्लू म्हणजे बाळाला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप येतो त्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप उपयोगी आहे. हे वॅक्सिन फक्त खाजगी क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर 7व्या महिन्यात बाळाला TCV म्हणजेच टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन हे दिलं जातं. हे बाळाचा टायफॉइड म्हणजेच विषम ज्वरापासून संरक्षण करतं. हे वॅक्सिन आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये उपलब्ध आहे. पुढचं वॅक्सिन असतं 9व्या महिन्याचं. याला आपण MMR असे म्हणतो, मिझल्स, मम्स, रुबेला. MMR मिझल्स, मम्स म्हणजेच गोवर आणि तत्सम आजारापासून हे वॅक्सिन आपल्या बाळाचं रक्षण करतं. हे वॅक्सिन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडेही उपलब्ध आहे. MMR सोबत काही भागांमध्ये गव्हर्नमेंटकडून जॅपनीज एन्केफेलायटिस नावाचं वॅक्सिनही दिलं जातं, जे की एका ठराविक मेंदूच्या आजारापासून बाळाचं रक्षण करतं. त्यानंतर येतं 12व्या महिन्याचं वॅक्सिन. 12व्या महिन्यात हेपॅटायटिस A नावाचं वॅक्सिन दिलं जातं, जे की बाळाचं काविळीपासून संरक्षण करतं. हे वॅक्सिन ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये उपलब्ध आहे. 15व्या महिन्यात बाळाला वॅरिसेला नावाचं वॅक्सिन दिलं जातं. वॅरिसेला हे वॅक्सिन कांजण्यांपासून आपल्या मुलांचं रक्षण करतं आणि हे वॅक्सिन खाजगी क्षेत्रात उपलब्ध आहे. त्यानंतर 15व्या महिन्यामध्ये MMR आणि PCV याचे बूस्टर्स येतात. तसेच 16 ते 18 महिन्यामध्ये आपण जे पेंटावॅलंट वॅक्सिन घेतलं असतं त्याचेही बूस्टर्स येतात. हिपॅटायटिस, टायफॉइड आणि कांजण्या याच्या वॅक्सिन्सचेही त्याच्या शेड्यूलप्रमाणे बूस्टर्स दिले जातात. 2 वर्षानंतर आपल्या बाळाला 5 वर्ष आणि त्यानंतर प्रत्येक 5 वर्षांनी DPT आणि नंतर TD हे वॅक्सिन्स लागतात.